जोहार, जय आदिवासी. नमस्कार, मी अरविंद बेंडगा. मित्रांनो, आजचे हे व्हिडिओ तुमचे आमचे दररोजचे जीवनाशी निगडित तो विषय आहे. मित्रांनो, आता पावसाला सुरू झाला ना, आता लाईटीचं नखरं चालू होती. लाईट जेल तर जेल, आठवडाभर नांगाया नाही मिळेल. सुरुवातीचा जे पाणी येईल, आता 2-1 दिवसात पाणी पडतच आहे. पाणी पका पडा लागला काय खांब पडती, शॉर्टिंग हेल, वायरीवर झाडा पडती ना, अजून काही होईल, लोड शेडिंग चालू होईल ना, अजून काही होईल. बरेच दिवस आपल्याला ये पावसाळीत अंधारात राहायला लागेल. कारण दरवर्षीचा तो इतिहास आहे का, पाणी पडायला लागला काय लाईटीचा ठाव नाही, ठिकाण ना बांधावर दुकान, अशी परिस्थिती होऊन जाय. आता हेच विषयावर आज डहाणू तालुक्यात डहाणू विधानसभेचे आमदार विनोदजी निकोले साहेब हिन एक मोर्चा काढेल होता. त्याचे नेतृत्वाखाल तो डहाणू तालुक्याचे कमिटीने तो मोर्चा काढेल. ती बरेचसे विषय घेतले होते. स्मार्ट मीटरचा एक विषय होता. स्मार्ट मीटर मुळे भरपूर मोठ्या प्रमाणात बिल यायला लागला. स्मार्ट मीटर घरवाल्याची पूर्व परवानगी न घेता डायरेक्ट लावला जाय. जे काही तक्रार केल्या त्या तक्रारीचा निवारण केला जाय नाही. स्मार्ट मीटरला बिल जास्ती यायला लागला. अशा बऱ्याचशा गोष्टी विचारात घेऊन कष्टकरी, शेतकरी, महिला, पुरुष, बऱ्याचशा संघटना, बरेचसे पक्ष या मोर्चात सामील झालं ना. आजचा तो मोर्चा 22 जून 2026 तारपा चौक सागर नाग्यापाशी यो मोर्चा महावितरण कार्यालय डहाणूवरी चालत गेला. या मोर्चात बऱ्याचशा घोषणाबाजी झाल्या, बऱ्याचशा मागण्या ठेवण्यात आल्या. काय पाहिजे, जे भरपूर असं लाईट बिल इदेला हा ते सरसकट माफ केलं पाहिजेत. स्मार्ट मीटर बंद करा पाहिजे. स्मार्ट मीटर आम्हाला नको, जे आमचं जुनं मीटर हा तेच दिलं पाहिजेत. ज्या काही तक्रारी हा ते तक्रारीचा निवारण करा असा सांगण्यात आला. टाळा ठोको आंदोलन आजचे दिवस घेण्यात आला. या आंदोलनात सर्वसामान्य जनता आपले सर्वसामान्य मग पक्ष बाजूला ठेवून स्वतःच्या हक्कासाठी आज लढाया या मोर्चात मोठ्या प्रमाणात सामील होते. आता ही परिस्थिती फक्त डहाणू तालुक्याची आहे का, नाही, पूर्ण पालघर जिल्ह्याची आहे. आता गरमीच्या उन्हाळ्यात पण लाईटची लोड शेडिंग फार मोठ्या प्रमाणात चालू होती. लाईट जाय तर जाय, येऊत नाही. ओळे गरमेच्या राहायचा कोट, पाणी पेया मोटर दिचे मोटरवरच अवलंबून होतं ते पाणी पेथी कोटशी, अशा बऱ्याचशा अडचणी होत्या. पण आता खरी कसोटी चालू होईल, म्हणजे आता पाणी पडायला लागला तर लाईटीचं हाल होती. तर या सगळ्या गोष्टी विचार करून तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर काय वाटेल? खरंच म्हणजे आमचे घरची एक गोष्ट सांगाय. आमचे फक्त एक साधारण घरात एक फॅन, एक TV, एक बारकाचा फ्रीज ना 2-3 बल्ब, पण 1 महिन्याचा लाईट बिल 80,000 येईल. जेव्हा मी तोच लाईट बिल कमी कराया MSCB ऑफिसला गेला, महावितरण ऑफिसला गेला, तर ते सांगत अर्धा कमी करू. म्हणजे अर्धा किती, 40,000. तर माझे बासनी काय कंपनी खोलेला आहे का, माझे बास अंबानी आहे का, अडाणी आहे का, करोडपती आहे का, आमच्या घरात अशा मोठ्या मोठ्या मशनी चालू आहे तर 80,000 लाईट बिल इथे. मग शेवटी लाईट बिल भरलात नाही, मीटर काढून नाही. कारण 80,000चे 40,000 भर म्हणजे काय, 40,000 भरायचे म्हणजे काय खाऊ गोष्ट. महिन्याला 40 रुपये भरायची परिस्थिती आमचे गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे नाही. आदिवासी गोरगरीब जनतेची 40 रुपये भरायची हिंमत नाही, तर महिन्याला 40,000 लाईट बिल कोठेशी भरायची. अशी माझ्या जीवनाची, माझ्या घरची एक परिस्थिती गोष्ट सांगत. तर अशा बरेचशा लोकांच्या अडचणी हा तर म्हणजे भरमसाठ गोंधळाचा काम महावितरण कार्यालयाच्या माध्यमातून पूर्ण पालघर जिल्ह्याभर भोंगल कारभार चालू आहे. दादागिरी म्हणजे एखाद्याचे लाईट बिल जास्त येत हवा तर तो लाईट बिल कमी करायला जाईल तर त्याच्यावर दादागिरी, त्याला धमकी देऊन, त्याला घाबरवून त्याच्याकडून तो लाईट बिल उकलवला जाईल. पण तोच माणूस जे तक्रार करे का आमच्या गावात लाईट नाही आहे, आमच्या गावात ही समस्या आहे, तर महावितरण ऑफिसकडून तिला त्या सोयी सुविधा पुरवल्या जात नाही.
तर या कुठंतरी चुकीचं आहे ना. या सगळ्या गोष्टी आपले पालघर जिल्ह्यातच का घडत, तो पण एक फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं तुम्ही सर्वजण जागृत झालं पाहिजेत. आपल्या हक्कासाठी आपले आवाज उठवत नाही, बोलत नाही. माझा काय जात आहे, जाऊन देस ना, त्यांचा लाईट बिल जास्त आला तर ते भरत नाही तर नाही. पण एक दिवस तीच परिस्थिती आपल्यावर येईल, आपल्याचाहून लाखो हजारो बिल येईल. मग आपली विचार करून मला तिच्या हारी आवाज उठवा पाहिजेत होता, तक्रार करा पाहिजेत होता. या सगळ्या गोष्टी तर या व्हिडिओच्या मला याच सांगायचं आहे का, महावितरण विभागाने पालघर जिल्ह्यात लक्ष देऊन काम करा पाहिजे. बराचसा लाईट बिल उकलवला जाय तर ते लाईट बिलचा पैसा जाय कुठं, कारण एवढं कर्मचारी तुमचं वायरमॅन ठेवेल तर ते वायरमॅनला तुम्ही पगार द्या, तर त्याही तशी सर्व्हिस पण गावागावात दिली पाहिजे. तक्रारीचा निवारण करा पाहिजे. जिथं झाड बूड लागत ते साफ करा पाहिजे. जिथं शॉटिंग येत आहे ते पाणी येण्या अगोदरच पूर्व तयारी तुमची झाली पाहिजे. म्हणजे जिथं झिजलेलं पोल तिथं नवीन पोल टाका पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच केल्या पाहिजेत. पण पावसाळ्यात ऐनवेळी पाणी पडायला लागला, पहिले पावसात सगळं खांब पडून जात, झाडं पडून जात, सगळ्या गोष्टी विस्कळीत जात. एक महिन्याचा लाईट बिल जवळ 5-5 हजार 10-10 हजार येईल. माझ्या सर्वसामान्य आदिवासी गोरगरीब माणूस कामाला जाय तर जेमतेम त्याला 250 ते 300 रुपये मजुरी मिळेल, तर तो महिन्याला 5-5 ना 10-10 हजार लाईट बिल कसा करून भरेल. त्याच्या घरात फक्त एक बल्ब ना एक पंखा असे, तरी पण 5-5 हजार 10-10 हजार लाईट बिल येईल. तर सरकार मारून टाकल. तो कमवाय, तो स्वतः भाजीपाला आणून खायल, जीवन जगल काय लाईट बिल भरून जगल, अशी परिस्थिती उद्भवून ठेवलेला आहे. तर एक गोंधळ कारभार पालघर जिल्ह्यात आहे. या सगळ्या गोष्टी कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेला सहन करावं लागत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही पण अनुभवायला हवं. तुमच्या जीवनातला तुमच्या महावितरण प्रशासनाविषयी तुमचा काय अनुभव आहे ते कमेंट्स करून नक्कीच सांगा. या सगळ्या गोष्टीवर तोडगा काय करता येईल, महावितरण प्रशासनाने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, असं मी हात जोडून त्यांना आग्रहाची विनंती करतो. स्मार्ट मीटर आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये तर नकोच, कारण या स्मार्ट मीटर मुळे पालघर जिल्ह्याच्या सर्वसामान्य आदिवासी गोरगरीब जनता संपून जाईल, कर्जबाजारी होऊन जाईल. ज्यांच्या घराला बिल म्हणजे जे बिल भरत ते पण येणार आहे, कारण मीटरच घेऊ शकत नाही. मीटर घेतला तर लाईट बिलच भरू शकत नाही. तर शेवटी तिला अंधारात जीवन जगायला लागेल ना. तिला पूर्ण खोखला करून शोधायला जे पैसे कमवते ते लाईट बिलच्या नावाने सगळं अडाणीना अंबानीला द्यायला लागते ना. नंतर तो माणूस आपला जीवन जगल कसा, अशी परिस्थिती उद्भवत आहे. येणाऱ्या काळात अजून ही परिस्थिती भयानक होत जाईल. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीवर जागृत झालं पाहिजे. तुमच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तुमच्या गोष्टी MSCB ऑफिस, महावितरण ऑफिसात जाऊन तुम्ही तक्रार मांडा. तक्रारी घेत नसतील तर अशा आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडा. स्मार्ट मीटर आमच्या पालघर जिल्ह्यात रद्दच करा. जो जुना पुराणा मीटर आहे तोच आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर जे अंदाजे युनिट घेतला जाय नाही, काहीच घेतला जाय नाही, कधी एक कर्मचारी येई नाही. अंदाजे लाईट बिल 5-5 10-10 हजार दिला जाय, ते कुठंतरी कमी झाला पाहिजे. योग्य चौकशी झाली पाहिजे. लाईट बिल चेक केला पाहिजे, युनिट चेक करा, त्याच्यानंतरच लाईट बिल दिलं पाहिजे. पाणी येण्या अगोदरच सगळी लाईट साफ झाली पाहिजे, सगळ्या लाईटचं काम झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ती करा पाहिजे. या सगळ्या गोष्टी माझ्या भावना, माझ्या अनुभव या व्हिडिओची मी तुमच्या समोर मांडला. या सगळ्या गोष्टीवर, या सगळ्या विषयावर तुमचं मत काय आहे त्या कमेंट्स करून सांगा. या विषयावरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला हवा तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा ना, चॅनलला सबस्क्राईब करा. यो व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश महावितरण प्रशासनाला बदनाम करायचा किंवा तिला वाईट सांगायचा असा नाही, पण जी ग्राउंड लेवलला ग्रामीण भागाची वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून महावितरण प्रशासनाच्या अधिकाऱ्यासमोर ही माहिती मांडण्याचा प्रयत्न केला. काय ग्राउंड लेवलला सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत, त्यांची काय अवस्था आहे ती
एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर काही मुद्द्यांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला. बाकी यो व्हिडिओ कोणाला वाईट ठरवायचा किंवा कोणाला वाईट बोलायचा या उद्देशाने बनवेल नाही. सो भेटू पुढच्या व्हिडिओत. त्यामध्ये अखिल अरविंद बेंडगाचा नमस्कार, जोहार, जय आदिवासी.